ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओढ. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशासाठी रस्सीखेच. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक. कॅबिनेट आधी सीसीएसची बैठक होण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी मुंबई ठाण्यात भाजपकडून आज तिरंगा रॅली. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तर ठाण्यात एकनाथ शिंदे रॅलीत सहभागी होणार. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांचं संरक्षण स्वतः पोलीस आयुक्त करणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त 3 महिन्यांनी सुरक्षेचा आढावा घेणार. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई 52 सरन्यायाधीश म्हणून आज पदभार स्वीकारणार. राष्ट्रपती सकाळी 10 वाजता शपथ देणार. गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 6 महिन्यांचा. चीनच्या मालावर अमेरिकेत आता फक्त 30% कर तर चीनकडून अमेरिकन आयातीवर फक्त 10% शुल्क. 90 दिवसांसाठी दोन्ही देशांनी करांमध्ये कपात केली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मानं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. रोहितला पुढच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्याची फडणवीसांची पोस्ट. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांना